गुड मॉर्निंग. कसं आहात तुम्ही सगळे? मी मस्त मजेत आहे. गरम गरम चहा आणि आज मी बनवते लाल माठची भाजी टिफिनसाठी. लाल माठची भाजी, पालेभाजी मस्तपैकी आज बनवूया. त्यासाठी बघा मी काय काय घेतलं आहे. कढईमध्ये तेल घेतलं आहे. तेलामध्ये जिरं, भरपूर ठेचलेला लसूण, हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्यात. ही फोडणी व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घ्यायचे आहेत आपल्याला. हे कांदे पण आपल्याला ब्राऊन रंगावर चांगले परतून घ्यायचे आहेत. पालेभाजी मी स्वच्छ धुवून ठेवली होती, नितळत ठेवली होती आणि ती मस्त चिरून घेतली आहे. आणि चिरून अशी जास्त बारीक चिरायची नाही, मग ती एकदम अशी विरघळल्यासारखी होते. जाडसर थोडं आरंवारं चिरायची आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी वाफेवर आपण शिजू द्यायची आहे. थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं आहे आणि फक्त 2 ते 3 मिनटं झाकण ठेवायचं आहे. ती मस्तपैकी शिजून जाते आणि कारण त्याच्यामध्ये त्यात एवढं शिजण्यासारखं काहीच नसतं, त्यामुळे मग ती छान शिजते. आणि लाल माठ चवळीची भाजी, पालेभाजी यासाठी आम्ही ओलं खोबरं वापरतो. तर मी मस्तपैकी ओलं खोबरं खोवून घेतलं आहे आणि ते भाजीवर मस्त टाकलेलं आहे. अशा प्रकारे आपली लाल माठाची भाजी रेडी आहे. आमच्याकडे पालेभाज्या सतत होतच असतात. फॉर एक्झाम्पल लाल माठ, शेपू, मेथी, कांद्याची पात. आम्हाला पालेभाज्या खायला खूप आवडतात आणि बघा आमचे पाहुणे कसे मजा करतात इकडे. बाय.